सांगतो, रिसेंटली ना मी माझ्या फ्रेंडच्या सिस्टरची शादी अटेंड केली होती, ज्याचा व्लॉग मी ऑलरेडी टाकलेला आहे। तर तिथे मी हा सुंदर महाराष्ट्रीयन मेकअप लुक केला होता, जो इतका इझी आहे आणि खूप लवकर होतो। सो आय थॉट मी हे तुमच्या बरोबर पण शेअर करायला पाहिजे। सो हिअर वी गो। माझं फेस पूर्ण क्लीन केल्यानंतर मी सगळ्यात आधी हे स्विस ब्युटीचं इल्युमिनेटिंग क्रीम यूज केलं। त्याने काय होतं, आपल्या फेसवरती ना खूप मस्त ग्लो येतो आणि हे माझं फेवरेट प्रोडक्ट आहे। तर हे मी माझ्या फेसच्या हाय पॉइंट्स वरती लावलं, म्हणजे चीक बोन्स, नोज आणि चिन वरती। त्यानंतर सगळ्यात आधी मी आईजचं मेकअप स्टार्ट करणार आहे, त्यामुळे मग मी हे इनसाइड कॉस्मेटिक्सच्या कन्सिलर पॅलेट मधनं माझ्या स्किन टोनला सगळ्यात जास्त मॅच होणारा एक शेड घेतला आणि तो मी माझ्या डोळ्यांवरती लावते, आयलिड्स वरती एक आयशॅडो बेस म्हणून। मग मी घेतलं हे निकाकेचं आयशॅडो पॅलेट, हे माझ्याकडे खूप वर्षांपासून आहे आता तर। आणि मग मी काढला एक आयशॅडो ब्रश माझ्या ब्रशच्या पिटाऱ्यामधून आणि एक जो बर्न्ट ऑरेंज शेड होता तो मी पूर्ण आयलिड्स वरती लावून घेतला। त्यानंतर मला थोडीशी डेप्थ पाहिजे होती, म्हणून मग मी आउटर कॉर्नर वरती ब्राऊन शेड लावला, थोडासा डार्क, आणि मग आईजच्या मध्ये म्हणजे इनर कॉर्नर मध्ये मी लावला आहे एक ग्लिटर शेड, जो खूप मस्त रिफ्लेक्ट करत होता आणि उन्हात तर खूप सुंदर दिसतो। आणि मग हे सगळं परत एकदा मी ब्रशनी ब्लेंड केलं। आता मी माझे जे डार्क सर्कल्स आहेत ते लपवण्यासाठी ऑरेंज करेक्टर यूज करते, ते पण त्या कन्सिलर पॅलेटमध्येच आहे आणि ते ब्लेंड करते। त्यानंतर त्याच्यावरती मी लावणार आहे माझा स्किन टोनला मॅच करणारं कन्सिलर, जे मी माझ्या आयलिड्सवरती पण लावलं होतं, आणि मग ते एका डॅम ब्युटी ब्लेंडरनी मी मस्त ब्लेंड करणार आहे। ह्यानी ना माझी जी रात्रीची झोप होत नाही, त्याच्यामुळे जे डार्क सर्कल्स झालेले आहेत ते सगळे लपून जाणार आणि स्किन एकदम इव्हन टोन दिसेल, जसं तुम्ही बघू शकता। ओके, डोळ्यांचं मेकअप तर झालेलं आहे, आता फेसचं मेकअप करूया। सगळ्यात आधी फाउंडेशनसाठी मी हे स्विस ब्युटीचं फाउंडेशन यूज केलं। शेड वगैरे सगळे मी जे प्रोडक्ट्स यूज केले त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार। आणि मी हा सफोराचा जो फाउंडेशन ब्रश आहे त्याने आधी पूर्ण फेसवरती माझं फाउंडेशन प्लेस केलं आणि थोडं थोडं ब्लेंड पण करते आहे। आणि तुम्ही जसं मी लावते तिथूनच बघू शकता याची कव्हरेज फाउंडेशनची किती सुंदर आहे। तर मी हे फाउंडेशन माझ्या पूर्ण फेसवरती लावणारच आहे, बट मी माझी नेक विसरणार नाहीये, नेकवरती पण थोडंसं ड्रॅग करणार आहे। आणि ब्रशनी फक्त मी लावून घेतलं होतं, म्हणजे प्लेस केलं होतं, म्हणून एका ब्युटी ब्लेंडरनी मी त्याला चांगलं ब्लेंड करणार आहे, म्हणजे एकदम स्मूथ फिनिश येणार आणि आपला जो बेस आहे तो खूप सुंदर दिसणार आणि असं हेवी काही वाटणार नाही। मग मला थोडे पिंपल्स होते, म्हणून मी थोडं स्पॉट करेक्शन केलं, म्हणजे जिथे जिथे पिंपल आहे तिथे थोडंसं फाउंडेशन आणि कन्सिलर लावलं आणि तिथले तिथेच ब्लेंड केलं। आता मी त्या कन्सिलर पॅलेट मधला एक सगळ्यात डार्क शेड घेतला आणि त्यांनी करते मी क्रीम कॉन्टोरिंग। हे जे सगळे अनहेल्दी पदार्थ खाऊन जे गालवर आलेले आहे ना, त्याला थोडंसं आपण कट करूया आणि मस्त कॉन्टोर करूया। तर ते पण मी एका ब्लेंडरनी ब्लेंड करते, थोडंसं वरच्या डिरेक्शन मध्ये ब्लेंड करणार आहे। आता माझ्या फेवरेट पार्टची बारी आहे, म्हणजे ब्लश, आणि त्यासाठी मी माझं फेवरेट ब्लश यूज करणार आहे, ते आहे रेअर ब्युटीचं ब्लश। तर ते मी आधी माझ्या गालावरती लावून घेतलं आणि मग ब्लेंडरनी परत ब्लेंड करते। आता ब्लश लावायला मला खूप आवडतं, म्हणून ना मी उत्साहामध्ये जरा जास्तच लावून घेते आणि मग पुढे चालून ते मला पावडरनी थोडंसं कमी करावं लागतं। बट एनिवेज, आता तुम्हीच बघू शकता की या ब्लश नंतर किती सुंदर ग्लो आला माझ्या चेहऱ्यावरती। बट माझी ऑइली स्किन आहे आणि हा जो टी झोन आहे याच्यावरती खूप ऑइल येतं, त्यामुळे मला पावडरने थोडंसं ते सेट करावं लागतं। सो इथे मी कॉम्पॅक्ट पावडर यूज करते नायकाची, आणि एका पावडर ब्लशनी, खूप फ्लफी पावडर ब्लशनी माझा टी झोन जो आहे तो मी सेट करणार आहे। आणि हा आहे माझा बेस। आता मी याच्यावरती सगळे पावडर प्रोडक्ट्स लावणार आहे। सो मी इथे मिस क्लेअरचं हे ब्लश यूज करते आहे। हे खूप जास्त पिगमेंटेड आहे, म्हणून खूप सांभाळून लावावं लागतं। थोडंसं जरी आपण ब्रशवरती घेतलं तरी खूप जास्त कलर येतो आणि मग ते असं ब्लेंडरनी मला थोडंसं कमी करावं लागतं। आता आयब्रोजची बारी आहे। सो भगवानच्या कृपेने मला खूप जास्त थिक आयब्रोज आहे, टचवूड थू, बट त्यामुळे मला काही फिल करायची गरज नाही आहे। मी बस सेट करणार आहे हे एल्फच्या आयब्राव जेलनी।
आणि ते सेट केलं की माझे आयब्राउज डन. ओके, तर आता मला ना थोडंसं माझं मेकअप मेल्ट करायचं होतं, थोडंसं सेट करायचं होतं, म्हणून मी हे फेसिस कॅनडाचं सेटिंग स्प्रे यूज करते आहे आणि त्यांनी तुमचं मेकअप जे आहे ते थोडंसं मेल्ट होणार आणि खूप चांगलं बसणार ते. आणि त्यावरती मला मग हायलायटर लावायचं आहे तर ते खूप सुंदर दिसणार. सो मी स्प्रे यूज केला आणि मग ब्लेंडरनी थोडंसं त्याच्यामध्ये पुश केलं स्किनमध्ये. आणि आता मी वेट अँड वाईल्डचं माझं ओल्ड बट गोल्ड हायलायटर यूज करणार आहे. याचं नाव नाही आहे, मी बस अशी फ्रेज यूज केली आहे. हे मी माझ्या हाय पॉईंट्सवरती लावते आहे, चीक बोन्स, नोज, क्युपिड्स बोमध्ये जरा जास्तच लागलं म्हणून मी परत ब्लेंडरनी थोडंसं कमी केलं. ब्लेंडर एक खूप चांगली चीज आहे मेकअप करणाऱ्यांसाठी, त्यांनी सगळं काही खूप मस्त होऊन जातं, इझी होऊन जातं काम. आता मी करणार आहे माझे लिप्स लाईन. त्यासाठी मी हे मार्सचं एज ऑफ डिझायर लिप लायनर यूज करते आहे. त्याचा शेड पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. इतकं सुंदर लिप लायनर आहे, इतकं स्मूथली ग्लाइड होतं ते लिप्सवरती. हे जे लिप लायनर आहे हे मी माझ्या बोटांनी थोडं स्प्रेड करते आहे, ब्लेंड करते आहे आणि नंतर माय ग्लॅमची ही खूप बोल्ड शेडवाली लिपस्टिक लावते आहे. आणि हे बघा, मला बोटांनी स्प्रेड करायला खूप आवडतं लिपस्टिक, त्यानेच मला जास्त सॅटिस्फॅक्शन मिळते आणि असं वाटतं की मी बरोबर लिपस्टिक लावलाय. ओके, मी लिपस्टिकचे 2 कोट्स लावले आणि दुसऱ्या कोटमध्ये तर मी लिप्सच्या बाहेर पण लिपस्टिक लावून टाकलं, बट काही नाही, ते तर पुसू शकतो. हा जो दुसरावाला जो कोट होता तो लावायची गरज नव्हती असं मला वाटलं, म्हणून मग मी नायकाच्या एका Q2 मिनी लिपस्टिकनी ते थोडंसं डार्क करून घेतला तो शेड आणि असा मेलो डाऊन केला. आणि मग मी विसरलीच होती की मी माझे आयलायनर आणि मस्कारा तर लावायचंच विसरली, म्हणून मग आता एल्फच्या आयलायनरनी मी आयलायनर लावत आहे, आयलायनर पेननी आयलायनर लावत आहे आणि एक छोटासा विंग काढायचा आहे मला, बाकी जास्त काही नाही. त्याने काय होतं, आपले आईज मस्त फ्रेम दिसतात आणि हे लग्न कार्यामध्ये जरा आयलायनर लावलं तर मजा येते आणि असं वाटतं की आपण लग्नात चाललो आहे, मेकअप केला आहे असं. विंग तर खूप मस्त झालेला आहे. आता मी माझे आयलॅशेस कर्ल करणार आहे. हे जे कर्लर आहे हे मी घेतलं होतं मिस्टर DIY मधनं आणि मस्कारासाठी मी यूज केला आहे मेबलिनचा मस्कारा. हा मस्कारा पण माझा फेवरेट आहे, इतके सुंदर लॅशेस कोट करतं, ते कर्ल करतं आणि लेंथ पण देतो. आता मी आयलायनर लावलाय म्हणून तुम्हाला इतका फरक जाणवत नाही आहे, बट खूप सुंदर मस्कारा आहे. नंतर मी काजळ लावायचं होतं मला, तर झुडिओचं काजळ यूज केलं आणि हे आहे माझी आईज. फायनल लुक आहे हा. आता मी घालणार आहे माझी ज्वेलरी. तर हे जे मी गळ्यात घातलं याला मला माहिती नाही आहे काय म्हणतात, मी स्क्रीनवरती देऊन देणार. त्यानंतर मी थोडेसे मॅचिंग असे कानातले घातले त्याला आणि नंतर मी घातली माझी फेवरेट गोष्ट म्हणजे नथ. मला खूप आवडते नथ घालायला आणि नथ बरोबरच मला आवडते ही चंद्रकोर, ती पण मला खूप जास्त आवडते लावायला. आणि याबरोबर माझं मेकअप झालेला आहे डन. हा आहे माझा फायनल लुक. आय नो मी साडी घातलेली नाही आहे, बट या व्हिडिओचा पर्पज फक्त मेकअप होता मला तुम्हाला दाखवायचा आणि तो मी तुम्हाला दाखवलेला आहे. आय होप तुम्हाला हा मेकअप आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. अँड येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दोस्तो. बाय बाय. आय लव्ह यू गाईज. तुमच्यासाठी एक आउटफिटचा व्हिडिओ घेत आहे कारण की मी चांगली दिसत आहे, बघा.